चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सौ नीलमताई राणे या देखील सोबत होत्या। चिपळूण नागरी बँकेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी श्रीफळ वाढवला। यावेळी माजी आमदार विनय नातू सदानंद चव्हाण यांचीही उपस्थिती होती। हा कृषी महोत्सव बहादूर शेख नाका येथील विदा सावरकर मैदान इथं सुरू झाला आहे। वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी पशुधन प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना ही अनोखी पर्वणी आहे। या महोत्सवाचे खासदार राणे यांनी भरभरून कौतुक करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ स्वप्ना यादव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। या प्रदर्शनात सर्व जातीचे पशुधन, पाळीव जनावरं, देशातील नामांकित पशु, विविध जातीचे श्वान आणि शेती प्रात्यक्षिकं, परिसंवाद तसंच पंचपक्वाने असं सर्व काही प्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे। महिला बचत गट तसंच कोकणातील खाद्यपदार्थ यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही या प्रदर्शनात करण्यात आला आहे। सुमारे 200हून अधिक स्टॉल महिला बचत गटांचे आहेत। हुबेहूब प्राचीन कोकण उभारण्यात आलं आहे। याशिवाय कॅट शो, डॉग शो आणि प्रदर्शनाचे मोठं आकर्षण आहे। हे कृषी महोत्सवाचं 3रं वर्ष असून या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।